आज नवीन एसपींची पहिल्यांदा ही भेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी वेगळे मुद्दे देखील मांडलेले आहेत। तसंच महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं ते देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं। आजही सुरेश धस आक्रमक होते, आक्रमकपणे त्यांनी या ठिकाणी आपले मुद्दे मांडलेले आहेत। सुरेश धस, स्वागत तुमचं TV9 मध्ये। तुम्ही आज पहिल्यांदा नवीन एसपी आल्यानंतर पहिली भेट तुम्ही त्यांची घेतलेली आहे। एसपींबरोबर तुमचं नेमकं काय बोलणं झालं, तुम्ही कोणते मुद्दे मांडले त्यांच्या समोर? सुरेश धस, माझा आवाज येतोय? आज तुम्ही पहिल्यांदा एसपींना भेटलात तर काय तुमचं नेमकं बोलणं झालं या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये? काय तपासामध्ये प्रगती झाली या संदर्भात एसपींनी तुम्हाला काही सांगितलं का? नाही, तपासामध्ये एसपी साहेबांना आम्ही एकच विनंती करायला आलो की लवकरात लवकर छाडा लागला पाहिजे, परंतु तपास CIDचे IG त्यांच्याकडे आहे। सपोर्टिंग करण्याचं काम जे आहे ते आमचं पोलीस दल करतंय आणि माझं स्वतःचं समाधान आहे। पोलीस दल पूर्णच्या पूर्ण बीडचं पोलीस दल हे एकटे आका जे आहेत त्या आकांच्या वरती पडलेला आहे आणि लवकरच आका हाती येतील अशी आशा त्या ठिकाणी बाळगतोय। तुम्ही एसपींना काही पुरावे दिलेत का किंवा या संदर्भातली काही माहिती दिली का? माहिती दिली ना आम्हाला। जिथं आका सध्या फिरतायत ना, तर ते कुठं कुठं फिरतायत, काय काय फिरतायत ह्याची माहिती दिली आम्ही एसपी साहेबांना।